नमस्कार, हे आहे आनंदवन, एक रम्य रान आणि मी आहे एक वडाचं झाड. माझ्या पायथ्याशी एक ढोली आहे. त्या ढोलीत एक ससाचं कुटुंब श्री व स खाबरखुंडे आणि त्यांचा छोटा मुलगा सुनील राहतात. एका दिवशी श्री व स खाबरखुंडे बाहेर गेले होते आणि छोटा सुनील ढोलीत एकटा झोपला होता. एकाएकी एक सोसाट्याचा वारा सुटला आणि माझे पाना गळायला लागले. एक पान पटकन पडला आणि आपल्या ससुलाच्या अंगावर आदळला. छोटा सुनील एकदम दचकून उठला. चला आपण पाहूया काय झाला. चला तर. काय होतं ते माझ्या अंगावर पडलं? आवाराचा तुकडा नक्की असेल. अरे बरा. सुनील ससा धावत सुटला. थोडे पुढे गेला आणि त्याला भेटली मृगाकार वेट, एक हरिण. अरे अरे, इतक्या जोरात धावला काय झालं? मी पडले असते ना. कशाला धावतोय ससा? सॉरी काय, पण आभार तुटते आणि एक तुकडा माझ्या अंगावर पडला म्हणून मी धावतोय. अरे बापरे, काय सांगतोस? म्हणजे माझ्यावर पण पडेल. मी पण येते तुझ्या बरोबर. पुढे वाटत त्या दोघांना भेटले केया कोल्हापूरकर. तांबा असं गावाला काय झालं? कोणी मागे लागले का? अगं केया, आभाळ कोसळतंय म्हणून आम्ही धावतोय. या सुनीलच्या अंगावर पडला एक तुकडा. कळच की काय? म्हणजे माझ्यावर पण पडेल. मी तुझ्यावर येते. आता ते तिघे मिळून धावत सुटले जीव तोडून. पुढे भेटले सिंघम राजे. काय मित्रांनो, कळतंय काय असे? जाय कधी काय? बोला. अरे सिंघम, बोग पडले आकाशाला आणि एक तुकडा खाली कोसळला. खरंच की काय? काय खरं नाही तुला. चला मी पण येतो तुमच्या बरोबर. आता ते चौघेही लागले पळाला जीव तोडून. इतक्यात एका झाडाच्या फांदीवर बसलेले हुशार घुबड विद्याधर शहाणे त्यांना भेटले. काय म्हणते? पळताय काय असे? झालंय तरी काय? सांगा. अहो दादा, आभाळ तुटलंय म्हणून आम्ही धावतोय. काय बोलताय? आभाळ कोसळतंय? बरं एक सांगा, आभाळची कवची कुडी पाहिली बरं? तशी मी नाही डोळ्यांनी पाहिली, पण हे सगळं झालंय म्हणून मी पण पळ घेतला. तशी मीही नाही पाहिली, पण या सगळ्यांबरोबर मी पण पळ घेतला. खरं सांगायचं तर मी पण बघितले नाही, पण या सुनीलने सांगितलं की त्यांनी बघितलं म्हणून मी पण. म्हणजे कुणीच खात्री केली नाही. चला आपण या ससुल्यासोबत जाऊया आणि बघू काय आहे खरोखर. घोबड सकट सगळे जाऊन वडाच्या झाडाकडे निघाले आणि ढोली बाहेर येऊन थांबले. ससुल्या, दाखव कुठला तुकडा पडला तुझ्या अंगावर. हो आणतो. हे बघा. हा कमाल आहे. हा ससुला पोरगा इवलासा. त्याला अजून समज कसला. झाडाचे पान पडले आणि तेच त्याला वाटले. तुम्ही त्याच्या सांगण्यावर विश्वास कसा ठेवला? हा. तसं मला हे खरं वाटलं नव्हतं, पण हे सगळं धावलंय म्हणून मी पण धावलो. तसे मीही नाही बघितलं बाबा.
पण ही मृगा म्हणाली म्हणून मी पण धावली. खरं सांगायचं तर मी पण या सुनीलच्या सांगण्यावरूनच धावले. मी तर टोटस आहे, मला जे वाटलं ते मी सांगितलं. मी नाही तुम्हाला फोर्स केला पळायला. तर मंडळी अशी खात्री बित्री न करता उगाच लागले पळायला. सारा वेड्यांचा बाजार उगाच झाला बेजार. हा हा हा. तर मंडळी अशी झाली सगळी गंमत. तुम्ही पण लक्षात ठेवा, स्वतः खात्री केल्याशिवाय उगाच कुठल्या गोष्टीवर विश्वास करू नका, नाहीतर यांच्यासारखे वेडे ठराल. चुकलं आमचं की खात्री केली नाही. यापुढे आमची चूक पुन्हा